शेतकऱ्यांच्या घामाच्या दामासाठी आणि कांदा उत्पादकांच्या हक्कासाठी आज दिल्लीचं तख्त बीडच्या खासदारांनी दणाणून सोडले। बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी आज संसदेच्या आवारात चक्क गळ्यात कांद्याचा हार घालून प्रवेश केला। हा हार केवळ निषेधाचा नव्हता, तर तो देशातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारा हुंकार होता। खासदार सोनवणे यांनी केंद्र सरकारवर प्रहार करताना स्पष्ट केलं की शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या धोरणांना आता कडाडून विरोध करण्याची वेळ आली आहे। त्यांच्या 3 ठाम मागण्यांनी आज संसदेचं लक्ष वेधून घेतलंय। कांद्याला कायदेशीर हमीभाव मिळालाच पाहिजे, निर्यात पूर्णपणे मुक्त झालीच पाहिजे आणि कांदा साठेबाजीची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे। या मागण्यांसाठी आज संसद परिसरात बजरंग बाप्पांनी जोरदार घोषणाबाजी केली। शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त करत त्यांनी सरकारला तातडीनं निर्णय घेण्याचं आवाहन केलं आहे। बीडच्या खासदारांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर दिल्लीत मोठी खळबळ माजली आहे। मुख्य संपादक प्रथमेश गायकवाड, 7 महाराष्ट्राची न्यूज।